नमस्ते. सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ. मी हेमा, आपल्या हेमास लाईफस्टाईल ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला अळूचं फतफतं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते मी पुढे सांगणारच आहे. पण हे अळूचं फतफतं आहे ना, मला माझ्या मैत्रिणीच्या आईने शिकवलं आहे. गेल्या 38 वर्षापासून मी हे अळूचं फतफतं असंच बनवते. माझ्या घरी माहेरी सगळेजणांना मी ते शिकवलं आणि सगळेजण आमच्याकडे अळूचं फतफतं याच पद्धतीने बनवतात. तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा. आधी माझा व्हिडिओ पहा, मग रेसिपी बनवा आणि नंतर मग मला म्हणजे लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. पण या पद्धतीने एकदा असं अळूचं फतफतं नक्की करून बघा. मी त्याच्यामध्ये जे मक्याचे कणसं आहेत ना, त्याचे असे गोल पीस करून टाकले आहेत. पण काय काय जण त्याचे दाणे काढून टाकतात. पण असे पीस करून टाकून खाऊन बघा. ते कणीस एवढं ज्युसी लागतं आणि एवढं सुंदर लागतं ना, तर खरंच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. तर नक्की माझी ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि करून सुद्धा बघा. थँक्यू. ही अळूचं फतफतं करायची पानं आहेत आणि ती एकदम पातळ असतात पानं आणि अळूवडीची पानं एकदम जाड असतात. तर ती मी त्याचे देठ असे कापून घेतले आणि हे बघा, हे देठ आहेत ना, त्याचे असे सोलून घ्यायचे आहेत. तर मी ती पानं धुवून घेते, देठ सोलून बारीक चिरून घेते. आता त्याच्यासाठी मी 2 मक्याची कणसं घेतली आहेत. आता हे बघा, हे अळू मी बारीक छान कापून घेतले आणि त्याचे देठ पण कापून घेतले. आता मी त्याच्यामध्ये काय काय घालते बघा. तर त्याच्यामध्ये मी हा 1/2 किलो लाल भोपळा, हा 1/2 किलो सुरण आणि 2 मूठ चणे आणि 2 मूठ शेंगदाणे, ते सगळं बारीक कापून घेतले. चणे शेंगदाणे ते धुवून वगैरे घेतलेत. आता ते सगळं कुकरमध्ये टाकलं आहे. आता ही मक्याची कणसं आहेत ना, ती अशी पातळ अशी गोल गोल कापून घेतली आहेत, त्याचे पीस करून घेतले. आता ते पण मी कुकरमध्ये घालून घेते आणि त्याच्यामध्ये हे अळूचे देठ जे आहेत ते कापून घेतले आहेत, ते पण आपण त्याच्यामध्ये घालूया. आता हा मोठा कुकर घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये मी मीठ 1 चमचा आणि मालवणी मसाला 1 चमचा घातला आहे. आता ही जी अळूची पानं बारीक कापली आहेत ना, ती आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेऊया. अशी आता माझी भरपूर पानं आहेत, कारण मी ना हे 12 जणांसाठी अळू करते आहे. आणि त्याच्यामध्ये हा लिंबा एवढ्या गोळाचा ही चिंच घेतली आहे. तिचे असे छोटे छोटे तुकडे करून सगळीकडे असे पसरवून घालायचे त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावरती मी 2 तांबे पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला ते 5-6 शिट्या काढून छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणून ते खाली करपू नये म्हणून मी 2 तांबे पाणी टाकले. आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकर गॅसवरती ठेवून मीडियम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आणि नंतर मग गॅस कमी करून 5 मिनटं कमी गॅसवरती शिजू द्यायचं. आता हे ओलं खोबरं, अर्धा कांदा आणि 1 हिरवी मिरची मी वाटून घेते. ते नाही घातलं तरी चालेल, पण मी जास्त प्रमाणात करते आहे ना, म्हणून ते मी वाटून घेते. आणि त्याच्यासाठी मी 1 कांदा कापून ठेवला आणि 2 चमचे ती आलं लसूण पेस्ट आहे, तो मोठा चमचा आहे, आणि लसूण ठेचलेला. तर आता मी पातेल्यात तापत ठेवलं, त्याच्यात तेल टाकलं आहे, राई टाकली, जिरं टाकलं आणि आता हा ठेचलेला लसूण पण त्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि ते परतवून घेते. हे बघा याप्रमाणे. आता त्याच्यामध्ये मी हा 1 बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घालून तो पण छान असा भाजून घेते. कांदा आपण भाजून घेऊया. आपला आता कांदा छान भाजला आहे. आता त्याच्यामध्ये मी हिंग टाकते आणि हा मोठा 1 चमचा आहे माझा, तो आलं लसूण पेस्ट टाकते आहे त्याच्यामध्ये आणि ते आलं लसूण पेस्ट आपण छान अशी परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे मालवणी मसाला टाकला आहे. आधी मी 1 चमचा टाकला आणि आता हे 3 चमचे मालवणी मसाला टाकला आहे. आणि हे जे खोबऱ्याचं वाटण होतं ना, ते वाटण पण मी वाटून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये आता परतवून ते चांगलं शिजवून घेऊया आपण. हा बघा किती मस्त आपला मसाला शिजला आहे. आणि हे होईपर्यंत माझा तिकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन तो कुकर आता थंड पण झाला आहे. आता तुम्हाला दाखवते. हे बघा किती मस्त शिजून आलं आहे. आता आपल्याला ते ना पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे तो भोपळा आणि सुरण वगैरे ना आणि ते अळू सगळं एकजीव करून असं मॅश करून घ्यायचं. हे बघा ढवळून मी ते छान असं मॅश करून घेतलं आहे बघा. आणि आता ते पातेलं मी खाली घेतलं, गॅसवरून खाली उतरवलं, कारण भरपूर प्रमाणात आहे ना, तर वरती ओतता येणार नाही मला, म्हणून ते मी खाली घेतलं. हा बघा मसाला आपला किती छान भाजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे अळू ओतून घेऊया. हे बघा असं आता हे अळू ओतून घेतलं. आता ते छान आपण ढवळून ते गॅसवरती शिजायला ठेवूया. आणि तुम्हाला कितपत पातळ थपथपीत हवं आहे तसं तुम्ही ते ठेवू शकता. आता मी त्याच्यामध्ये गूळ घातला आहे. तुम्हाला किती गोड, जास्त गोड लागतं आहे, कमी गोड, त्याप्रमाणे तुम्ही टाका. पण मी थोडासाच टाकला आहे, म्हणजे थोडीशी आंबट, तिखट आणि थोडं गोड असं. आणि आता पुन्हा 1 चमचा मी मीठ टाकलं आणि 1 चमचा अजून मालवणी मसाला टाकला आहे.
आणि आता हे बघा छानपैकी ते असं परतून घेतलं की ती मस्त असं थपथपीत असं आपलं हे अळवाचं फतफतं तयार झालेलं आहे. खूप सुंदर असं हे फतफतं होतं. आणि आता त्याच्यात मी अर्धा चमचा गरम मसाला पण टाकते आहे. आणि आता ते आपण छान त्याला उकळी काढून घेऊया, छान असं शिजवून घेऊया. ठीक आहे, किती मस्त आपलं अळूचं फतफतं झालं आहे. मस्त. काही काही जण मक्याचे दाणे काढून घालतात, पण असं कणीस कापून घालून केलात ना तर एवढं सुंदर लागेल ना. आता मोठ्या गॅसवरती छान मी अशी उकळी काढली, मग बारीक गॅसवरती शिजवलं. आता आपण ते सर्व करूया. मी त्याच्यासाठी ना भाकरी पण भाजल्या होत्या, तर अळू आणि त्याच्यासोबत मिक्स पिठाच्या भाकरी भाजल्या होत्या. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मला. थँक्यू.